हॅलो नमस्कार. आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण छोले भटुरे बनवणार आहोत. बघा मी एक रात्रभर छोले भिजू टाकलेले होते. काबुली चणे एक रात्रभर टाकले होते. त्याच्यानंतर बघा काय काय साहित्य लागतात त्या छोल्याला ते बघू. मी 3 मोठे आकाराचे कांदे घेतलेले होते. त्याला बारीक बारीक लांब कापून टाकलेले आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता आणखी जिरा घेतलेला आहे. 3 टमाटर घेतले होते. आणखी 5-6 मिरचे घेतले होते. सगळ्यात आधी आपण हे काबुली चणे छोले बघा छान असे नरम झालेले आहे. बघा मी एक गंज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 मोठे चमच. सगळ्यात आधी आपण जिरा आणखी कढीपत्ता टाकणार आहे. बघा तेल गरम झालेलंच होता. त्याच्यानंतर मिरचे टाकू. बघा मिरचे टाकलेले आहे. 5-6 कापलेले होते लांब आकाराचे. त्याच्यानंतर कांदे टाकायचे आहे. नंतर टमाटर. बघा मिरची झालेलं आहे. आता आपण कांदे टाकणार आहे. कांदे झालेले आहे. त्याला छान कांद्याला घी द्यायचं तेलामध्ये. फ्रायवर करून घ्यायचं. आणखी मिडियम गॅसवरती घी द्यायचं. बघा कांदे झालेले आहे. आता आपण याच्यात छोले टाकणार आहे. छोल्याला छान तेलात होऊ द्यायचे. बघा छोले पूर्ण टाकलेले आहे. आता याला मिक्स करायचं आहे. मीठ पण टाकून घ्यायचं आहे कारण की छोल्याला मीठ लागलं पाहिजे. तेव्हा चवीला लागेल. बघा मिक्स झालेलं आहे. आता मीठ टाकणार आहे स्वादानुसार. मीठ टाकल्यानंतर खालीवर करून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं. खालीवर करून घ्यायचं. आता कमी गॅसवरती झाकून ठेवून द्यायचं 5 मिनिटे. बघा एकदा अजून चेक करून घ्यायचं. आणखी 1 मिनिट होऊ देणार कारण की छोले छान तेलात झाले तर छान लागतात. बघा आपल्याकडे छोले होत आहे. त्याला झाकून ठेवून देणार. आता आपण भटुरे असे भिजून आणि पुरीचं भिजवणार आहे. मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्याला गाळून टाकलेलं आहे. आता एक छोटी वाटी रवा घेत आहे. एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे. ते मैद्यामध्ये टाकणार आहे कारण की रवा टाकल्यानं पुरी छान फुलतात. आता गरम तेल टाकायचे. आणखी थोडा मीठ टाकायचं. मीठ टाकणार आहे अर्धा चम्मच. आता गरम तेल टाकणार आहे. चम्मचनी नाहीतर हाताने मिक्स करून घ्यायचं. तेल गरम आहे. बघा तेल गरम आहे. आपण बघा इकडे आपल्या छोलेही बघायचे. आता याच्यात पूर्ण आपण मसाले टाकणार आहे. सगळ्यात आपण तिखट टाकणार आहे. बघा 1 चम्मच तिखट. त्याच्यानंतर अर्धा चम्मच काळा मसाला. त्याच्यानंतर हळद अर्ध्याला कमी आहे. मीठ टाकलेलंच आहे. अद्रक समारचा पेस्ट टाकणार आहे. बघा 2 छोटे चम्मच. बघा अद्रक समारचा पेस्ट टाकला. त्याच्यानंतर छोले मसाले टाकायचे. बघा छोले मसाले किराणा दुकानात मिळून जातात. छोले मसाले टाकल्यानंतर याचा टेस्ट खूप छान येतात. हे सर्व मसाले झाल्यानंतर टमाटर टाकणार आहे. टमाटर टाकल्यानंतर पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. स्मेल खूप छान येत आहे.
याला 2 मिनटं झाकून ठेवून देऊ. आता भटुरे याचे आपल्याला भिजवायचे आहे. पुरीचं तेल टाकलेलं होता म्हणून आपण थंडा करायला ठेवला होता. आता आपण पाणी टाकू. आधी मिक्स करून घ्यायचं. बघा रवा तेल मैदा पूर्ण एकत्र मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. याच्यात थोडं पाणी टाकून याला मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर याच्यात छान गोळा करून घ्यायचं. बघा भिजून मी गोळा तयार केलेला आहे. याला आपण 5 मिनटं झाकून ठेवून घेऊ, कारण की आपण याच्यामध्ये रवा मिक्स केलेला आहे. छान तो रवा फुलला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुरी बनवणं सुरू करू. बघा छोल्याकडे पातळ आपण मसाले टाकून ठेवलेले होतात ते आपण याच्यात पाणी टाकणार आहे. मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं. बघा मी मिक्स केलेलं आहे. याला कमी गॅसवरती 5 मिनटं होऊ द्यायचे. एकदा आपण चेक करणार आहे. बघा किती दिसायला किती छान दिसत आहे. बघा याला आणखी एक मिनिट होऊ द्यायचे. बघा पुरीचं छान फुललेलं आहे. छान नरम सॉफ्ट झालेलं आहे. आता याचे गोळे तयार करू. आणखी पुरी तयार करू. मी एका कढईमध्ये तेल तयार ठेवलेलं आहे. चला सुरुवात करू आता. बघा आपले शोली झालेले आहे. गॅस बंद करून घ्यायची. आता आपण पुरी करणार आहे. आता भटुरे करायला सुरू करणार आहे. बघा असे गोल आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे. आता याची पुऱ्या तयार करायच्या मीडियम आकाराच्या. बघा पुऱ्या रेडी आहे. आता कढईमध्ये टाकणार आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे. बघा किती छान फुलत आहे ते. पलटून घ्यायची. अशी छान फुललेली पाहिजे. त्याला म्हणतात पटुरे. बघा पोळी झालेली आहे. आता काढून घ्यायची. त्याच्यानंतर हे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. बघा आपले छोले भटुरे रेडी आहे. अशा प्रकारे करायचे. खायला खूप टेस्टी लागतात. बघा आपले भटुरे पण कसे छान फुललेले आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, कमेंट करा. ओके बाय.